शॅडो ब्लास्टर्स त्यांच्या विरोधात गवळी धुरंदर्स. हॅलो हॅलो. तर धन्यवाद नितेश सर आणि त्याचबरोबर राहुल गिरी सर. सकाळच्या सत्रापासून आपण मराठीचा बुलंद आवाज आणि हिंदीमध्ये राहुल गिरी यांचा एक गोड मधुर आवाज आपण नक्कीच ऐकलात. आणि मॅचच्या दिशेने आपण जर वळूया बघूया. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने शेवटच्या चेंडूवरती येऊन आपल्या टीमला विजय मिळवून दिला तोच अभय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो. तर मित्रांनो आपण चला वळूया. सायंकाळचं सत्र आपल्याला बघायला मिळतंय. बिग बॅश सीझन 3 2026चा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. मी केतन हुंडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील आणि त्याचबरोबर कमिटी मेंबर सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मॅचच्या दिशेने वळूया. आपल्याला मॅच बघायला मिळते. एका साईडला गवळी धुरंदरचा म्हणजे सलीलजी गवळी यांचा संघ, त्याचबरोबर शॅडो ब्लास्टर. ह्यावेळेस थोडा पायाचा वेध घेतला होता आणि चांगला फटका इथे बघायला मिळतोय. दीपक सावंत यांच्या बॅट मधनं आलेला हा चौकार देखील आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेशा देखील होताना बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. 40+ चे खेळाडू आहेत दीपक सावंत. त्यांच्या माध्यमातून चल गवळी धुरंदर्स आपला 12th मॅन पाठवायचा आहे. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. ह्या वेळेस दिशा बदलली होती. थोडा ऑफसाईडला ऑफस्टिकला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील तिथे यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात आणि त्या 2 धावांनी धाव फलक देखील पुढे सरसावलं जात आहे. तर बघितलं जर याच्या आधीच्या चेंडूवरती चौकार आला होता. चौकारानंतर टेक्निकल क्रिकेट इथे खेळताना आपल्याला बघायला मिळतं दीपक सावंत यांच्या माध्यमातून. एकेरी दुवारी धावांचं क्रिकेट देखील खेळलं जातं. इम्तियाज नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो. ह्या वेळेस चेंडू पुढे टाकलाय. टॅप शॉट नक्कीच आणि फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती पण मिस केली आहे आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. यावेळेस आणखीन एक धनधणीत चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. दीपक सावंत यांचा क्लास मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. चौकार ठोकलाय. ह्या ओव्हरचा दुसरा चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. इम्तियाज म्हणजे अब्बूवरती हल्ला चढवला जातोय. आतापर्यंत चेंडू नक्कीच हाताळले गेले 4 आणि धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 10 धावा. अजूनपर्यंत चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे गवळी धुरंदर्स टीम कडनं. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन बघायला मिळेल. यावेळेस थोडं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल पण चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी आणि 4 धाव
आपल्याला बघायला मिळतो दिनेश ठाकूर आलाय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. आणि स्ट्रायकिंग जर बघितलं तर ऋषी पानसरे या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये सायंकाळ गाजवली होती. तोच फलंदाज यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली आहे आणि एक सिंगल देखील तिथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक देखील हळूवार गतीने पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 19 आकड्यावरती. 19 धावा आपल्याला बघायला मिळतात धावफलकावरती. आणि गोलंदाजाचा विचार केला तर दिनेश ठाकूर ह्या गोलंदाजाकडे गती आहे, लाईन लेंथ आहे, चांगल्या लाईनवर गोलंदाजी. यावेळेस आणखीन एक देखणा फटका आपल्याला येताना बघायला मिळतोय दीपक सावंतच्या बॅटमधनं. पण एक सिंगल नक्की तिथे मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक नक्की तैनात केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला मिळालं. टीमचा संघनायक आणि आयकॉन खेळाडू अरमान शेख तिथे नक्कीच तैनात केला होता. आणि एक सिंगल, त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगाडी बाद 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस ब्लॉक होल पैचा चेंडू होता. क्रिकेट क्षेत्रातलं नक्कीच ब्रह्मास्त्र इथे वापरलं होतं. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला पण बॅटची एज आणि एक सिंगल मिळतीये. पॉइंटच्या दिशेने नक्कीच चेंडू आपल्याला जाताना बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आला, फेकी करेपर्यंत एक धाव तिथे मिळाली. ते एक धावणे पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावले. स्ट्रायकिंग एंडवर आता फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. 40+ खेळाडू दीपक सावंत चांगली फलंदाजी करतोय. अशीच फलंदाजी करावी लागेल. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न धडपडले आणि पण एक धाव नक्कीच तिथे कंप्लीट केली जाते. ह्या ओव्हर मध्ये जर आपण बघितलं तर एकेरी दुहेरी धावांचं समीकरण आपल्या मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळतंय. आणि P2चं म्हणजेच पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे ऋषी पानसरे. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस थोडा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला गेला होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण एक सिंगल तिथे नक्कीच कंप्लीट केली जाते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत आणि काय गोलंदाजी केली गेली आहे. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 सिंगल इथे नक्कीच खर्च केल्या गेल्यात. त्या म्हणजे दिनेश ठाकूर कडनं. जर आपण यशांच्या मागे जर बघितलं तर निलेश देसाई आपल्याला बघायला मिळतील. एक चांगले विकेट कीपर त्याचबरोबर एक चांगले कॅप्टनची भूमिका निभावत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू P2चं हे दुसरं षटक. ह्यावेळेस पुन्हा एकदा समोर पिच केला गेला होता चेंडू. कवचला नक्की खेळला गेलाय. अरमान चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि 2 षटकांचा खेळ नक्कीच संपुष्टीत येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे 24 आकड्यावरती. 12च्या सरासरीने नक्कीच आपल्याला धावफलकावरती धावा बघायला मिळत आहेत. पॉवर प्लेचे 2 षटक नक्कीच इथे संपुष्टात आलेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 आकड्यावरती बिनगाडी बाद 24 धावा बघायला मिळतील. आपल्या विनंती असेल स्पीड अप करायचं, जास्त टाइम घेऊ नका. आणि गोलंदाजीसाठी नक्कीच नवीन गोलंदाज आलाय. 23 क्रमांकाची जर्सी पदार्पण केलेला खेळाडू, टीमचा आयकॉन, टीमचा हुकमी एक्का म्हणजे अरमान शेख नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. अरमानने ह्या वेळेस नक्की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि पुढे जर बघितलं तर दीपक सावंत आतापर्यंत चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात. पण आता इथे नक्की तुटून पडावं लागेल कारण ह्या आधीच्या षटकामध्ये जर बघितलं तर 6 चेंडूंचा खेळ झाला. त्या 6 चेंडूमध्ये 6 सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि झेल इथे ड्रॉप केला गेलाय. भरत पारधी चेंडू खाली आलाय आणि झेल इथे धरती मारतेला अर्पण केला गेलाय आणि एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. गफलत आपल्याला बघायला मिळते, चूक इथे बघायला मिळते. ही चूक महागात ठरेल का? अरमानचा हा पहिला चेंडूवरती विकेटचा प्रयत्न झाला होता. विकेट मिळालीच होती पण भरत पारधीने सोडलेला हा झेल महागात पडेल का?
दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा हो ऋषी पानसरे ह्या वेळेस ऋषीच्या बॅटमधून आलेला पॉवरफुल सक्सेसफुल फटका आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी डीजे. आणि चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने यावेळेस ऋषी पानसरे नक्कीच फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक बैठक कुठनाट एक तमाशा देख ह्या प्रकारचा फटका ऋषिकेश पानसरेच्या बॅट मधून येताना बॅक टू बॅक दुसरा फटका. डीजेला पुन्हा एकदा देऊया संधी. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी झुंज आपल्याला नक्कीच बघायला मिळते. आतापर्यंत ऋषी पानसरे महागडाठर यावेळेस पुन्हा एकदा फुल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल ड्रॉप केला गेलाय. झेल कोणाचा ड्रॉप केलाय तो म्हणजे ऋषी पानसरेचा आणि चौकार येतोय. षटक येताना आपल्याला बघायला मिळते अरमान शेखचं. ऋषी पानसरे का उंच तुटून पडला इथे अरमानवरती. यावर फिल्टा चेंडू होता गॅप मध्ये चेंडू कव्हरच्या दिशेला वन बाउन्स चौकार. पैसा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न झाला पण सिंगल तिथे नक्कीच मिळतीये. सिंगलच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. षटक देखील संपुष्टात येते. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि बिन घडी बाद 37 धावा देखील आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. काय फळ माफ करा 46. आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 सानी. ऋषी पानसरेचा जर विचार केला तर वैयक्तिक आपल्याला खेळताना बघायला मिळेल. आतापर्यंत धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. 8 चेंडू आणि 24 धावेंवरती खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. ऋषिकेश पानसरे नावाचं वादळ मैदानामध्ये नक्कीच गरजताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल मयूर ढोबळे म्हणजेच संघाचा ओनर. नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. मयूर ढोबळे नक्कीच पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऋषी पानसरे ऑन स्ट्राईक. यावेळेस शॉट बॉल होता फुल केलाय. फुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. सायंकाळ म्हणलं तर ऋषी पानसरे. कारण जेव्हा जेव्हा सायंकाळमध्ये ऋषिकेश पानसरे बॅटिंग करतो तेव्हा अफलातून फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. यावेळेस सफल झालेत. मागे खेळण्याचा प्रयत्न होता मिस केला गेला. डॉट बॉल येतो. मयूर ढोबळेने इथे कमबॅक केलाय. चांगली लाईन चांगली लेंथ इथे नक्कीच आपल्याला मयूर ढोबळेची बघायला मिळतीये. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जर धावा थांबवायची असेल. आतापर्यंत दफलकरती धावा आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. 52 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. हो यावेळेस खोलवर पैसा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतो पहिल्या चेंडूवरती.
भलेही षटकार आला होता पण तदनंतर वहीर डोबळेची लाईन आणि लेंथ चांगल्या टप्प्यावरती गोल चेंडू टाकला जातोय आणि डॉट बॉल येतात बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला इथे बघायला मिळालेत. काय गोलंदाजी केली जाते. धावांना अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे नक्कीच मयूर ढोबळे यांच्या माध्यमातून होतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि ऋषिकेश पानसरे नावाचं वादळ मैदानामध्ये शांत करण्याचा प्रयत्न इथे नक्की केला जातोय मयूर ढोबळेच्या माध्यमातून. आणखी एक चौथा चेंडू यावेळेस ऋषी पानसरे हिरो ब्युटी आणि खणखणीत षटकार येताना देखील आपल्याला बघायला मिळतोय. काय बॅटिंग केली जाते ऋषीच्या माध्यमातून. अक्षरशः सगळ्या गोलंदाजांवरती तुटून पडलाय. 12 चेंडू आणि 36 धावा. कालचा दिवस देखील मी मगाशीच उल्लेख केला होता. सायंकाळ आणि सायंकाळचं सत्र हे ऋषिकेश पानसरेचं असतं. जेव्हा जेव्हा सायंकाळी हा फलंदाज बॅटिंग करण्यासाठी उतरतो तेव्हा तेव्हा त्याने नक्कीच मैदान गाजवलंय आणि यावेळेस नक्कीच थोडा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या सहाय्याने हळवार गतीने आता धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 59 धावा म्हणजे 59 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळेल दीपक सावंत ज्याने पॉवर प्ले मध्ये भन्नाटाची फलंदाजी केली होती. मयूर ढोबळेचा फुलटॉस चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. अरमान येईल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउट. पंचांनी नक्कीच अपील केलंय. थर्ड अंपायर कडे नक्कीच अपील केलं गेलंय रनआउट साठी. काय घडेल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल कारण रनआउटची संधी होती आणि तिथे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे इथे अपील केली गेली आहे रनआउट साठी. स्पीडअप करायचं आपल्याला नक्कीच इथे बघायला मिळेल. हातात बेल्स पडलीत नाही ना. आता बॅट टेकली आणि मग बेल्स. पोचलाय ना कारण बेल्सच पडला नाही. आणि पंचांचा इशारा येतोय. नॉट आउटचा इशारा नक्कीच आलाय. फलंदाज यशस्वीरित्या नक्कीच क्रीज क्रॉस केली गेली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 61 आकड्यावरती. बिनगडी बाद 61 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ऋषिकेश पानसरे शेवटचा षटक. शेवटचे 6 चेंडू 61 धावा 61 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती नक्कीच बघायला मिळत आहेत आणि ह्यावेळेस गोलंदाज आमंत्रित केले गेले ते म्हणजे सुदाम. जिसका दिन भर दिन बढ़ता है दाम वही सुदान मैदान के अंदर अपने को गोलंदाजी करते हुए. शॅडो ब्लास्टर टीम्स के लिए आखरी ओव्हर. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. एक सिंगल नक्कीच घेतली गेली आहे. तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा थोडीशी मिसफिल्ड आपल्याला तिथे बघायला मिळतीये ती म्हणजे दिनेश ठाकूर कडनं आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. ऋषी पानसरेचा जर विचार केला तर वैयक्तिक आपल्याला खेळताना बघायला मिळेल तो म्हणजे किती रन झाले रे त्याच्या? आणि ह्या वेळेस पंचांचा इशारा येतोय.
अतिरिक्त चेंडू म्हणजे दिशाहीन गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. तेरा चेंडू आणि 37 धावांवरती नक्कीच खेळताना बघायला मिळतोय. 50 धावा कंप्लीट करेल का? अजून देखील 5 चेंडूंचा काही इथे नक्की शिल्लक असेल. ह्या वेळेस क्रॉस बॅटेड फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि काय होतं इथे? अरमान शेख कडनं इथे नक्कीच मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळतीये आणि चेंडू जातोय चौकार, नक्कीच मिळतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोचलाय 68 आकड्यावरती. 68 रन्स आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळत आहेत. फुल केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बघत राहील. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. चौकार नक्कीच पंचांनी घोषित केला गेलाय. इथे लगावल्या नाहीयेत पण शेवटचे 2 चेंडू आणि यावेळेस पंचांचा इशारा. पंच नक्कीच आमच्या दिशेने वळतील आणि इशारा करतील. व्हाईट बॉल, व्हाईटच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावले. धावफलक जाऊन पोहोचलाय 75 आकड्यावरती. 75 रन्स नक्कीच आपल्या स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 0 विकेट बघायला मिळत आहेत. काय पार्टनरशिप, हायएस्ट पार्टनरशिप आहे इथे पहिल्या विकेट साठी. यावेळेस नक्कीच गॅप मध्ये चेंडू आहे आणि या शृंखलेची पहिली हाफ सेंचुरी ऋषिकेश पानसरेच्या बॅट मधनं येताना आपल्याला बघायला मिळतीये. गवळी धुरंदर टीमचा हा धुरंदर नक्कीच 50 धावा ठोकतोय. पहिला खेळाडू ठरलाय. झेल बाद होईल आणि इनिंगला मात्र नक्कीच पूर्णविराम देत असताना टोटल स्कोर झालाय तो तब्बल 78. एकूण 80 आणि 80 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय. कॅमेरामॅनला आम्ही सूचित करू की कॅमेरा आपण ऋषी पानसरे या फलंदाजाकडे थोडस डिव्हिएट करा. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा पहिला अर्धशतक झळकावणारा खेळाडू नाव आहे ऋषिकेश पानसरे आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या. विजयाचे ते शंख कशाला, पराजयाचा डंक कशाला, कवीत ज्याच्या आभाल त्याला, उडण्यासाठी पंख कशाला. आज पुन्हा एकदा ऋषिकेश पानसरेनं दाखवून दिलं की क्लास वुड बी ऑलवेज परमनंट, युअर फॉर्म कॅन बी टेम्पररी. आणि त्याची दहशत, त्याचा तो जुना स्टान्स आणि तो क्लास झलकला या संपूर्ण इनिंग मध्ये. आणि बिग बॅश लीग सीझन 3 मध्ये पहिलं अर्धशतक झलकावणारा हा पहिला खेळाडू ठरलाय. नाव आहे ऋषी पानसरे. हॅलो.
with his artistic skills. हमजा न डिजिटल स्कोरिंग केली, हमजा न मॅन्युअल स्कोरिंग केली. हमजा आता डीजे ऑपरेट करतायत. आम्ही आमचा हा शेवटचा टर्न अंतिमच्या टप्प्यामध्ये. आय वुड लाईक टू थँक्स महेश कदम सर टू गिव्ह अस एन अपॉर्च्युनिटी टू जॉईन विथ दिस मेगा इव्हेंट ॲज अ को कॉमेंटेटर. आणि इस्पेशली आम्ही मायक्रोफोन आणि आज आजच्या या इनिंगला पूर्णविराम घेऊ. तत्पूर्वी आय वुड लाईक टू थँक्स ऑल द टायटल स्पॉन्सर्स, जसपाल सिंग सिंधू, सुरेखाजी नरबागे, रामचंद्रजी दलवी साहेब, प्रशांतजी तडाके, अशोकजी गुरके. व्हेरी फर्स्ट जसपाल सिंग सिद्धू, त्यानंतर कुलदीपजी सूरी, फरीदजी मुल्ला, हीरा सिंग पड्डा, विक्रांतजी सुतार, हरजीत सिंग हुमान, इमरानजी काझी, अकाल ज्योत सेवक संस्था एंड कमिटी मेंबर्स, सीबीडी गुरुद्वारा एंड कमिटी मेंबर्स, सतिंदर सिंग, सलीलजी गवली, स्वप्निलजी पवार, परबजीत सिंग चाहल, दीपकजी सावंत, सुबोधजी मोरे, अनिलजी कुदले, प्रशांत स्टार, टीम 11, सीबीडी वॉरियर्स, टीम 11, मयूरजी ढोबले, विरमजीत सिंग, डॉक्टर जयाजीनाथ जे विद्यमान नगरसेवक आहेत, 40+A टीम, 40+B टीम, भूषणजी ठाकूर, PCWA and committee. And I would like to thanks especially आमचे रिस्पेक्टेड महेश कदम सर आणि त्याचबरोबर मेजर पाजी, आमचे पंच विजय पाटील सर, अमित घोलतकर सर, बंटी कांबळे सर, नासिर शेख, या चारही पंचांचा आम्ही आभार व्यक्त करू. आमचे रोहित गुरव, हमजा खान ज्यांनी आम्हाला सपोर्ट दिलं. आज केतन दलवी, किरण दलवी आणि यांचा आम्ही विशेष करून मनापासून आभार व्यक्त करू. आणि कमिटी मेंबर्स मध्ये जी नावं आहेत त्यांचं आम्ही विशेष करून कौतुक करणार आहोत. त्याच्यामध्ये रोहन, त्याच्यामध्ये आम्ही खरं तर निखिलचं, सिद्धांतचं आम्ही नाव घेऊ, आम्ही साईचं नाव घेऊ या लिस्टमध्ये, श्रेयसचं आम्ही नाव घेऊ, सिद्धांतचं आम्ही नाव घेऊ, रोहित गुरव असतील, त्याचबरोबर समीर दादा असतील, अनेक नावं या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला आपण सुरुवात करतो. दुसऱ्या इनिंगचा प्रारंभ होईल. पहिल्या बॉलवर आक्रमण करत असताना आपण जरूर पाहताय एक धाव अंकित झाले. 40+चे खेळाडू आपला अगदी एक्सपिरियन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता थोडी रिस्क घ्यावी लागेल, जिद्दीनं पैठून उभं राहावं लागेल, धाडस दाखवावं लागेल, कारण ज्याच्यात धाडस त्यालाच, अर्थातच ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. रोहन आणि सिद्धांतचं मनापासून आम्ही कौतुक करू. हा फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला, फिल्डर आहे झेल ड्रॉप अँड द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी. एक्झॅक्टली चूक झाली आहे, परंतु चुकीचा हा भुर्दंड कुठपर्यंत पाहायला मिळेल, हा उपद्रव पाहायला मिळेल का, पाहायला मिळेल. या संधी असतात, या अपॉर्च्युनिटीज असतात, या खऱ्या अर्थानं पकडायच्या असतात, परंतु चूक झाली. पहिल्या इनिंग मध्ये ऋषिकेश पानसेरेनं अप्रतिम खेळ साकारत असताना सर्वांचीच मने जिंकली. आज ऋषिकेश पानसरे काल आणि आज दोन्ही मॅचेस मध्ये खेळ त्यानं अव्वल दर्जाचा केलाय. हा बॉल अगदी आपण पाहिलं तर या फलंदाजाचा क्लास आहे. नाव आहे अरमान शेख आणि अरमानच्या बॅटमध्ये आलाय त्याचा फेवरेट स्ट्रोक, ऑफ साइड क्लिअर करून येईल हा पहिला चौकार. धावसंख्या 6. सामर्थ्य की पराक्रमाने इतिहास गाजावा, हिस्ट्री रिपीट करावी लागेल. दुसऱ्या इनिंग मध्ये अरमानकडे कॅपेबिलिटी आहे, कॅपॅसिटी, त्याचा गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट. आणि आज अरमानला मात्र आता गरज असणारे डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये या मॅच मध्ये पुनरागमन करायचंय. कमबॅक तुम्हाला करून द्यावं लागेल. 100% कमिटमेंट ही तुम्हाला दाखवावीच लागेल मैदानामध्ये. इन स्विंगिंग बॉल, बॅटचा एज लागलाय, बॉल गेलाय ऑन साइडला अंतर्वर्तुळामध्ये. शुक्ला आलेत, बॉलला उचललाय, थ्रो करण्याचा प्रयत्न. ऋषिकेश पानसरे सांगतायत की फार आता गरज नाही, आणि शिवम सांगतायत की बॅकअप आहे. आणि इकडे खरं तर चेहऱ्यावर स्मित अशा आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर म्हणून अंतर्वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सुमित. एका बाजूला गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि आक्रमण करायचंय दोन्ही बाजूने, मात्र तो प्रयत्न करावा लागेल. हा बॉल सलग सोडून दिलाय. पंच नासिर शेख सर आमच्याकडे अपडेट करतायत की हा वाईट बॉल आहे.
धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 9 या आकड्यावर 9 फॉर द लॉस ऑफ नन असं हे आतापर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर पहिल्या इनिंगच्या अखेरीस 79-80 धावांचं एक मोठं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. 16 धावा प्रति एका षटकागणिक तुम्हाला चेस करावे लागतील. धावांचा डोंगर उभा केला आणि अशाच पद्धतीनं हीच फलंदाजी तोडफोड मारझोड फलंदाजी करावी लागेल. दिस इज मॅजेस्टिक अनबिलिव्हेबल स्टॅन अँड अ स्लॉग हिट षटकार. थोडंसं स्पीड अप करा, थोडी गती वाढवा. आपण मेक इट लिटिल फास्ट. गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्त करा, त्याला प्राचारण करा आणि लवकरात लवकर या इनिंगला आपल्याला पूर्णविराम द्यायचा. नेक्स्ट मॅच महेश सर आम्हाला अपडेट करतील की किती षटकांचा तो सामना असेल. 2 कॅप्टन केतन उंडे महेश सर. मग केतन उंडे म्हटलं की मग दुबई, कतार, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम अशा वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन ज्यांनी नेहमीच आपल्या खेळाचा क्लास दाखवला. किशोर म्हटलं की मग किशोरने सुद्धा अगदी दुबई, कतार आणि तिकडे मात्र नक्कीच कॅरेबियन म्हणजेच वेस्ट इंडिया अशा प्रकारे या वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन त्यांनी खेळ केलाय. आज बऱ्याच कालावधीनंतर ते इकडे मैदानामध्ये आपल्या CBD मध्ये ते आलेत. आणि कसं असतं ना की ते रात्री तिकडे जातात, दिवसा आपल्या भारतामध्ये आपल्या CBD मध्ये ते येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा हा वेळ फार महत्वाचा आहे. अशी संपूर्ण माहिती आम्हाला आमच्या जोडीदारांना आम्हाला पुरवली आहे. त्यामुळे क्रेडिट गोज टू मिस्टर रोहित गुराव. जे काय तुम्हाला कारवाई करायची ती याला उद्या तुम्ही ठोका. आता तुम्ही हारलात ना, त्याचा राग याच्यावर काढा. बॉल हवेमध्ये, कॅच टेकन, सब डिसमिसल. झेल टिपला रोहित ना. फलंदाज क्रमांक 1, बिग विकेट इन द मॅच. बॅट प्रतीक बॅक टू द डग. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये इम्तियाज आपल्याला पाहायला मिळतील. अब्बू. धावसंख्या झाली ती फक्त 15. 80 काढायचे. हा बॉल अवे फ्रॉम द रिच बराच बाहेर फेकलाय. पंचांनी सीमांकित कक्षा तुम्ही ओलांडताय म्हणून अमित घोलतकर सर तुम्हाला दंडित करतायत. आज अनेक खेळाडूंनी प्रामाणिकता दाखवली, त्याच्यामध्ये ऋषभ चंदानी या खेळाडूचा आम्ही उल्लेख करू. 2 वेळा तो बाद झाला. आणि आदरणीय अजय सिंग सरांचं शुभ आगमन. वी विल बी मोस्ट वॉर्म हार्टेड वेलकम ऑन बिहाफ ऑफ BBL कमिटी. अजय सिंग सरांचं शुभ आगमन, त्यांचं आपण शुभ स्वागत करतोय. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1-1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल काही वाईट चेंडू, काही सिंगल्स, काही डबल, काही चौकार. टोटल स्कोर झाला 17. आता ही मॅच आहे ना ती अरमान आणि इम्तियाज या जोडीची पार्टनरशिप कुठपर्यंत जाईल, या फलंदाजांची पार्टनरशिप कुठपर्यंत जाईल आणि मॅच मध्ये 2 षटकांच्या अखेरीस किती धावा येतील यावर मात्र मॅचचं चित्र स्पष्ट असणार आहे. हा ही बॉल सरळ सोडून दिलाय. हा डॉट बॉल येईल. केतन, किती षटकांचा सामना नेक्स्ट मॅच? किशोर, किती षटकांचा सामना नेक्स्ट मॅच? 4, 6. अरे पण तुझी फ्लाइट मिस होईल ना, उद्या तुला शारजाला जायचंय ना. रद्द झाला दौरा. अहो पाऊस पडलाय तिकडे, पाऊस आहे. अच्छा, इथे थंडी असली की तिकडे पाऊस असतो. येस,
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, टेकिंग माय वर्ड्स बॅक. हाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच पुल करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. फुटवर्कचा अभाव. इम्तियाज खान सरावापासून थोडंसं वंचित आणि मैदानामध्ये तितकंसं एक्झिक्युशन जमत नाहीये. अरमान तेच सांगतोय की अरमान त्याला सांगतोय की थोडंसं तुला स्टेप आउट व्हावं लागेल, क्रीजचा वापर करता आला पाहिजे आणि पॉपिंग क्रीजमध्ये थोडंसं ट्रिगर मोमेंट पासून तुम्हाला शफल व्हावं लागेल. आतमध्ये येऊन थोडंसं अक्रॉस द लाईन मिडल करता आलं पाहिजे. ते धाडस तुम्हाला दाखवावं लागेल, ते होत नाहीये. आणि यावेळेला आणि याच फटक्याचा आम्ही उल्लेख करत होतो. तुम्हाला चेंडू पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. मगाशी आमचे साथी समालोचक सचिन गिरी यांनी फार छान सांगितलं की चेंडू तुमच्यापर्यंत येईल त्या अगोदर वाट न पाहता चेंडू पर्यंत पोहोचणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि हा फुटवर्कचा वापर इम्तियाजनं केला. मिळालेला हा चौका धावा देईल 4. टोटल स्कोर पोहोचलाय तो 21. आज खेळत आम्ही शिस्त पाहिली. महेश सर, आज खेळामध्ये कुठेही आरडाओरडा नव्हता, कुठेही शब्दांची वरचढ नव्हती, आज कुठेही गडबड नव्हती, कोणताही गोंधळ झाला नाही आणि कोणतेही ऑब्जेक्शन, 0 एरर, 0 कॉन्ट्रोवर्सी, 0 ऑब्जेक्शन अँड क्लिअर नीट 2 दिवस स्पर्धा आपण रंगवली. एज अँड क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस. ऋषिकेश पानसरे यांच्या चेहऱ्यावर स्मित हर्ष. ते सांगतायत की मी हात घालायला हवा होता, पण खरं तर सबकॉन्शियस माइंडनं त्याच्या ब्रेनला खरं तर तो सिग्नल दिला नाही, असं आपण म्हणूया. आणि इथे आलाय तो एका धावेचा फटका, जिथे धाव मिळाले 1 धावसंख्या पुढे जाईल 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 2. 2 षटकं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रल्लव पाटील. शेवटचा बॉल. प्रलवनं जेव्हा सीबीडीच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये खेळला तेव्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो एक फायनेस्ट फिल्डर म्हणून प्लेइंग 11 मध्ये खेळला आणि त्यानंतर मात्र स्वतःला त्यानं असं घडवलं, चांगला सराव करून आज एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून प्रल्लव पाटीलकडे कॅप्टननं विश्वास दर्शविलाय आणि ही चांगली बाब आहे उद्याच्या भविष्यासाठी. सीबीडीचं क्रिकेट वी ऑल आर वॉचिंग. सीबीडी कॉप्समध्ये आदित्यची बॅट चमकली. आज आदित्यनं मेन मॅच मध्ये डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये 2 चेंडूमध्ये 5 होत्या, तिथेही चौकार मारला आणि आदित्यनं मागच्याही मॅच मध्ये अप्रतिम कॅचेस सुद्धा त्यानं पकडल्या आणि बॅटिंग सुद्धा केली. धावसंख्या झाली 2 षटकांच्या अखेरीस 23 आणि आता काढायचे आहेत 80 हे टार्गेट आहे आणि आता 18 चेंडू आणि 57 म्हणजेच 57 टू विन. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या.
जर का आपण पाहिलं तर हा झेल जरी टिपला गेला तरी सुद्धा या मात्र नक्कीच इकडे धावा मात्र काउंट केल्या गेल्या 2. टोटल स्कोर 2 पुढे गेल्या. त्यानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 रन संख्या पाहायला मिळेल. ती पोहोचली आहे 32 या आकड्यावर. 32. तिकडे काही आमचे सिनियर खेळाडू बागडत आहेत आणि बागडलं पाहिजे. आयुष्य फार सुंदर आहे, आयुष्य फार छोटं आहे, त्याला आपल्याला समृद्ध करता आलं पाहिजे. आणि आज शुक्लाकडे बॉल गेला, बॉलला उचलला, त्यानं फेकला, अगदी ती चकमक पाहायला मिळाली. आणि शुक्लाकडे जेव्हा बॉल जातो ना मैदानाच्या आतमधनं जितके आहेत ना तितकी त्याच्याकडे बघत असं आरडाओरड करत असं का कोणास ठाऊक. मी म्हणेन त्याला तुम्ही विश्वासानं त्या फिल्डिंग पोझिशनला ठेवलं की नाही, मग तो विश्वासही दाखवायला हवा. उगाच नुसताच आरडाओरड करून दडपण त्याच्यावरचं वाढलं जात आहे. त्याला थोडा आत्मविश्वास देता आला पाहिजे. मगाशी आम्ही पाहिलं बरोबर की नाही. आणि हा बॉल अंडर प्रेशर, परंतु त्या प्रेशरला झुगारून दबावाला झुगारून खेळलाय. हा फटका त्याहूनही मोठा आलाय. हा बिग हिट अँड अ बिग 6 षटकार. पूर्ण केलाय आणि आता अर्धा प्रवास अजूनही पूर्ण करायचा आहे. जो जिंकेल तो जाईल पुढे. जीतने के लिए फिलहाल 40 रनों की जरूरत. 40 एज एंड गॉन. चेंडू झालेत 5. एक बॉल याच्यातलं शिल्लक असणारे म्हणजे अजूनही 12+1 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावा असे इक्वेशन. कठीण आहे परिस्थिती, परंतु कठीण परिस्थितीत सुद्धा खेळाडू म्हणून तुम्ही तुमचे मानसिक संतुलन सांभाळून असाल तर अभिनंदन. अर्धयुद्ध तुम्ही इथेच जिंकलात म्हणून समजा. आणि तेच करावं लागेल इथून पुढे. ऍक्सलरेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुमचा तो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स तुम्हाला पुन्हा जागृत करावा लागेल. एक होऊन लढाईची तयारी असेल ना तर संकट सुद्धा 2 पावले मागे सरकतात असं आपण नेहमी पाहिलंय. आणि आता एक होऊन लढावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला निलेश सर आपल्याला पाहायला मिळतील, मैदानाच्या आतमध्ये गेले. त्याच्या सोबतीने तो अब्बू इम्तियाज. सामना थोडा फसलाय बॅटिंग टीमसाठी. नी बेंड केलाय. पुन्हा एकदा बॉल स्लॉक करायचा होता आणि ऋषी तेच सांगते की ही गोलंदाजी तुला करायची आहे. काही खेळाडूंचा सराव नाही. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 40 धावा.
प्रतिम फटका यावेळेला पुढ्यात टाकलेला हा बॉल जर का आपण पाहिलं तर बॉलला फुल केला, ताकदीनं लगावलेला फटका जिथे आपण पाहतो की फिल्डरला चॅलेंज करून गेलाय, तो डीप मिड विकेट क्लिअर करेल आणि येईल हा पहिला चौकार. अ मोस्ट अवेटेड फो, धावसंख्या 45 आणि अजूनही काढायचे आहेत त्या 35. बरोबर ना? 80चं टार्गेट आहे. अशक्य आहे का? तर नाहीये. कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाही, याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की कठीणच प्रयत्न करावे लागतील. स्वीटचा फटका, there is no one in the deep and ball cleared the distance. One more for back to back boundaries. DJ होती आणि आता थोडस संकट सावरलंय कारण 2 चौकार आलेत, अजूनही काढायचे ते 31. येणारे चेंडू असलेल्या षटकामधले 4, 10 चेंडू आणि 31 धावा. हो, 5 षटकार ठोकावे लागतील. 1 चेंडू गेलाय, आता उर्वरित 9 चेंडू आणि 31 धावा. ऋषिकेश पानसरे ऍज अ विकेट कीपर संपूर्ण सूत्र नक्कीच हळवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 सीमारक्षक, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. यावेळेला बॉल टॅप केलाय, निलेश धावतायत, त्यांना साथ देतील. 1 मिळाली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहज. लिलिया अगदी अंकित करत असताना 2 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती पाहायला मिळते. 51, 51 अजूनही काढायचे ते 29. येणारे चेंडू असतील 8 मध्ये काढायचे ते 29. या 2 चेंडू मध्ये किमान 1 षटकार येणं अपेक्षित असणार आहे. तो षटकार येईल का? मॅच मध्ये पुनरागमन होईल का? हा स्विचचा फटका, बॉल्स गेलाय, अगदी आपण पाहतोय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, बायचा इशारा आलाय, पंचांनी दिलाय. हा असेल चौकार. सुद्धा झुकावं लागतं आणि तेच काहीसं घडलं. नशीब बळवंत बॅटिंग टीम कडे. अजून एक स्विचचा फटका, या फटक्याची गरज होती का? हा काहीसा प्रश्नचिन्ह आणि इथे पंचांकडे अपील झाली. मिळेल 1 धाव आणि धाव काढली नाहीये मला वाटतं आणि येईल हा डॉट बॉल. धावसंख्या झाली 55. आता काढायचे 6 चेंडू मध्ये 25. 25 धावा, 25 धावा, 6 चेंडू. एक्झॅक्टली काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये? जो जिंकेल तो जाईल पुढे. इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये आलाय, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर मधून तो मैदानामध्ये गेला, त्यानं खेळ दाखवलं आणि तो मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ठरला. नाव आहे तानाजी, ज्यानं धावा डिफेंड केल्या होत्या कदाचित 14 आणि तोच गोलंदाज आता त्याला धावा डिफेंड करायच्या त्या 25. 4 चला आणि एक महत्वाची सूचना करतो आपण बघा. नेक्स्ट मॅच मध्ये रॉयल एसेस आणि कुलस्वामिनी अव्हेंजर्स, तुम्हाला तुमचं संपूर्ण प्लेइंग 11 स्क्वॉड घेऊनच मैदानामध्ये उतरावं लागेल आणि तसं झालं नाही तर पुढच्या 2 वर्षासाठी बिग बॅश लीग मध्ये तुमच्या टीम्सना ऑफिशियली बंधन आणलं जाईल. ओनरच ऑफिशियली टीम ओनर्स या नावानं नाही. इथे पण जुगाड काढतील सीबीडी वाले. महेश सर, ओनर तेच राहतील, नाव बदलतील आणि टीमचं नाव पण वेगळं देतील. आणि हा पहिला चौकार आलाय, आता अजूनही षटकार आलाय. क्या बात आहे. अनाउन्समेंट करत असताना आम्ही थोडस डायव्हर्ट झालो आणि आता पहिल्या षटकारानं धाबे धन आणलेत. षटकार केलाय आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलाय तो फलंदाज आपण पाहताय निलेश, 40+ एक्सपिरियन्स कॅम्पेन. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. समोर आहे गोलंदाज तानाजी, पॅलन बॉक्स कडे मारा करण्यासाठी तो सज्ज आहे.
ही बॉल हलवार पद्धतीने परंतु पुढ्यात टाकला खोल टप्प्याचा हा बॉल. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न, दोनही मिळतील, तिसरीचा प्रयत्न होईल. आणि तिकडे काय झालं, शाहिद अफ्रिदी सारखं बॉल फेकायचं होतं त्याला. आणि अतिशय वांगाल खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 3 पुढे गेले. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज. and it's electrifying atmosphere here at this ground. We all are watching BBL Big Bash League season 3 मध्ये या सेकंड लास्ट मॅच ला आपण एन्जॉय करतोय. 4-16 असं इक्वेशन होतं आणि आता 3-16 असं इक्वेशन आलंय. 2 षटकार 1 चौका ठोकावंच लागेल. 2 संघामधील झुंज, रणसंग्राम, रणधुमाळी आणि रणकंदन आपल्याला पाहायला मिळतंय. काटेकी टक्कर, जबरदस्त ही भिडत. अजूनही 3 चेंडू आणि 16 धावा असे इक्वेशन. 3 चेंडू 16 धावा. सिच्युएशन इज हिट आउट और गेट आउट. स्टेप आउट झाले. बॉल मिस, डॉट बॉल अँड अ विकेट डाऊन. 2 चेंडू आणि 16 धावा. No. अभी भी 2 बाकी है बाजी. इसे बीच जियान in the middle and once again before I will take pause and आज आजच्या दिवसाला आम्ही पूर्णविराम घेऊ. तत्पूर्वी पुन्हा एकदा महेश सरांचं मनापासून आभार, ज्यांनी या स्पर्धेसोबत जोडण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली. जिथे आमचं मन रमतं असं हा सीबीडीचा खेळ आज आपण पुन्हा एकदा पाहिला. बिग बॅश लीग सीझन 3 मध्ये 2 दिवस आम्ही भरपूर एन्जॉय केलं. आमचे मित्र रोहित गुरव, ज्यांनी आम्हाला गुणलेखक म्हणून चांगलं सहाय्य केलं, तुमचंही मनापासून आभार. पुन्हा एकदा पीटीसी टेक्निकल टीम 2 दिवस चांगली कामगिरी त्यांची राहिली. आमचे सर्वच कॅमेरामॅन, टेक्निकल टीम, तुमचेही मनापासून आभार. आमचे सर्व पंच, सर्व